हमारा जो धर्म है वो हमको सिखाता है कि अपने धर्म के लिए हम आंदोलन करेंगे, हम मर मिटने के लिए भी तैयार है। इन लोगों ने जो हमारे ऊपर आक्रमण किया है, अतिक्रमण किया है, उनको हटाना पड़ेगा और वो एक हट ही जाएंगे। हमारी एकजुटता है और हम दिखा देंगे, लेके रहेंगे महाबोधी बौद्ध विहार लेके रहेंगे। संविधानाची पायमल्ली करून, संविधानाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करून हा ताबा बिहार सरकार अजूनपर्यंत बौद्धांना देऊ करत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे। संपूर्ण भारतामध्ये हे आंदोलन होत आहे आणि मला असं वाटते की बौद्धच नाही तर संपूर्ण समाजातील लोकांनी याला पाठिंबा दिला पाहिजे, कारण बौद्ध हे या भारताचेच नाही तर जगातील शांतीचे प्रतीक आहेत आणि भारतामध्ये बुद्ध आहेत म्हणून भारताला एक ओळख, नवी ओळख आहे। आज जो यहाँ से 25 अप्रैल को जो महाबोधि बोध गया का जो आंदोलन हो रहा है, यह आंदोलन जागतिक है, विश्वव्यापी है, देशव्यापी नहीं है। देखो, हमारे बौद्ध भूमि पे हिंदू पंडितों ने जो आक्रमण करके रखा है, आज से 132 साल हो गए। हिंदू पंडित और बिहार सरकार जो बोध गया पे आक्रमण करके वहाँ पे बैठे हैं, उनको हटाना है और वो बोध गया हमारे जो भी बौद्ध भिक्षु है उनको देना है और हमारे संगठन को देना है। ये जो पंडित बैठे हैं, हमारे जो भी पूरे देश से जो बौद्ध उपासक जाते हैं, बौद्ध धर्म के लोग जो बोध गया में जाते हैं, वहाँ पे बुद्ध की जो शिकवन है वो देखने जाते हैं, बुद्ध के चरण में झुकने जाते हैं। वहाँ पे जो वो चिवर दान करते हैं, जो पैसा दान करते हैं, जो भोजन दान करते हैं, ये राजनीतिक व्यापार बिहार सरकार कर रही है और वहाँ पे हमारी जो भारत सरकार है वो भी वहाँ पर राजकारण कर रही है, लेकिन ये ठीक बात नहीं है। आज पूरे देश में बौद्ध बांधव सब एकजुट हो रहे हैं और उनको समझ में आ रहा है कि नहीं, ये हमारे अस्मिता है, हमारा जो धर्म है वो हमको सिखाता है कि अपने धर्म के लिए हम आंदोलन करेंगे, हम मर मिटने के लिए भी तैयार है। इन लोगों ने जो हमारे ऊपर आक्रमण किया है, अतिक्रमण किया है, उनको हटाना पड़ेगा और वो एक हट ही जाएंगे। हमारी एकजुटता है और हम दिखा देंगे, लेके रहेंगे महाबोधि बौद्ध विहार लेके रहेंगे, लड़ेंगे और आखिर तक लेके रहेंगे। ये क्रांतिकारी मोर्चा है और देखो, आप ये भारत सरकार को भी समझना चाहिए कि अतिक्रमण नहीं करना चाहिए। आज अपन देखते हैं राम मंदिर बनाया आपने, वो राम मंदिर भी वो जो भूमि थी वो किसकी थी? वहाँ पे जो उत्खनन किया गया था तो जो अवशेष मिले थे वो किसके थे? बुद्ध के अवशेष मिले थे। सम्राट अशोक जो राजा थे उनके काल में 84,000 जो बौद्ध विहार बनाए गए थे, सब आप लोगों ने उसको खत्म करके आज जहाँ पे देखो, तिरुपति बालाजी मंदिर देखो, वहाँ पे भी बुद्ध की मूर्ति आपको मिलेगी। पंढरपुर में जाके देखो, वहाँ पे भी बुद्ध की मूर्ति। ये बुद्ध की भूमि है, लेकिन हमारे लोगों ने वहाँ आके अतिक्रमण नहीं किया। आप लोगों ने हमारे बौद्ध भूमि पे जो अतिक्रमण किया है वो आपको हटाना पड़ेगा। ये राजकारण बंद कीजिए और हमको हमारा हक्क दीजिए। महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाकरता आम्ही सर्व इथे उपस्थित झालेलो आहोत। आज चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व तालुका आणि गावे मिळून हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे। तर महाबोधी बुद्ध विहार हे आज ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि ते ताबा त्यांचा तिथून निघावा, त्यांच्या व्यवस्थापनमधून ब्राह्मणांची हकालपट्टी व्हावी आणि संपूर्ण बौद्धांना त्याचा ताबा मिळावा, याकरिता आपण हे आंदोलन करत आहोत। 1891 पासून या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि 1891 पासून हा लढा सुरू आहे। म्हणजे जवळपास आज 134-35 वर्ष झालेले आहेत या लढ्याला, परंतु या लढ्याला खऱ्या अर्थानं यशस्वी करण्याचा प्रयत्न भंतेंनी केलेला आहे, बौद्ध भंतेंनी केलेला आहे, परंतु जे काही मनुवादी वृत्तीचे लोक आहेत ते या लढ्याला यशस्वी होऊ देत नाही आहेत। 1949चा जो बीटी ॲक्ट आहे 1949, तो संविधानाच्या लागू झाल्यानंतर तो ऑटोमॅटिकच रद्द व्हायला पाहिजे होता 1950 नंतर, कारण आर्टिकल 25 ते 28 मध्ये जो धार्मिक समानता आहे आणि धार्मिक सगळ्या धर्मांना जे समान संधी देण्याची जी संकल्पना आहे, बौद्ध धर्म हा अल्पसंख्याक समाज आहे। भारतामध्ये फक्त 2% समाज हा बौद्ध धर्म आहे आणि त्यांचं जे विहार आहे महाबोधी विहार, जिथे तथागत भगवान गौतम बुद्धांचा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, अशा विहाराचा ताबा हा अल्पसंख्याक बौद्ध समाज म्हणून त्यांना संपूर्णपणे मिळायला पाहिजे। परंतु संविधानाची पायमल्ली करून, संविधानाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करून हा ताबा बिहार सरकार अजूनपर्यंत बौद्धांना देऊ करत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे। संपूर्ण भारतामध्ये हे आंदोलन होत आहे आणि मला असं वाटते की
बौद्धच नाही तर संपूर्ण समाजातील लोकांनी याला पाठिंबा दिला पाहिजे, कारण बौद्ध हे या भारताचेच नाही तर जगातील शांतीचे प्रतीक आहेत आणि भारतामध्ये बुद्ध आहेत म्हणून भारताला एक नवी ओळख आहे. संपूर्ण जगातील लोक या देशाला भेट देतात कारण तिथे महाबोधी विहार आहे म्हणून बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी. त्याच्यामुळे मला असं वाटते, आम्हाला सगळ्यांनाच असं वाटते की हा जो लढा आहे याला यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनीच तन मन धनाने सहकार्य दिला पाहिजे. आम्ही एवढ्या उन्हामध्ये आज 46 डिग्री टेम्परेचर आहे, या 46 डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा माझ्या सगळ्या भगिनी आणि बंधू आम्ही ते उपस्थित झालेला आहोत, लहान मुलंसुद्धा आहेत. तर आमचा हा लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही जितक्या जोमाने होऊ शकेल तिथपर्यंत आम्ही प्रयत्न करू. बिहारपर्यंत आम्ही जाऊन बुद्धगयापर्यंत जाऊन आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या लढ्याला यशस्वी करणार आहोत. आज बौद्धगया मुक्ती आंदोलनामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत. 2 महिने होऊन सुद्धा शासनाने कोणती दक्षता न घेतल्यामुळे आज आम्हाला हा पाऊल उचलायला लागला आणि जर याच्या पुढेही शासनाने दक्षता घेतली नाही तर आम्ही शेवटपर्यंत बौद्ध विहार मुक्त होतपर्यंत आम्ही हा लढा देऊ. आज आम्ही इथे मुक्ती मोर्चासाठी सर्व महिला गोळा झालेला आहोत. ही लढाई म्हणजे आमची एकट्याची नसून संपूर्ण बौद्ध लोकांची आहे. एकच विहार नाही, आम्हाला या भारतामध्ये जेवढे विहार आहेत, जे सम्राट अशोकाने 84,000 विहार बांधलेले आहेत, या सगळ्यांचा आम्हाला कब्जा पाहिजे, आमच्या स्वाधीन केलं पाहिजे. हे कोण होतात 2% वाले की आमचं विहार, आमचे ज्या वस्तू आहेत यांच्यावर अधिकार गाजवणारे. आम्हाला आमचा अधिकार, आम्हाला आमचं संपूर्ण बौद्ध विहार जेवढे आहेत तेवढे आमच्या स्वाधीन करावं सरकारने, एवढीच आमची विनंती आहे.